माणगावातील कालवा दुरुस्तीची तातडीची गरज, पाण्याची पातळी घसरली, सिंचन घटले, शेतकरी हवालदिल। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात साधारण 50 वर्षापूर्वी सुरू झालेला काळ प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण मानला गेला होता। सिंचनाचा विस्तार, शेतीची उत्पादनात वाढ आणि गावागावांत पाण्याचा स्थिर पुरवठा हा या प्रकल्पाचा उद्देश होता। मात्र आज या प्रकल्पाचे वास्तव चित्र वेगळेच दिसते। प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च झाले असले तरी अपेक्षित परिणाम साधता आलेले नाही। सुरुवात आणि खर्च। काळ प्रकल्पावरील या सिंचन योजनेचा प्रारंभ सुमारे 1970च्या सुमारास करण्यात आला। 1977 मध्ये काळ प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाला। प्रकल्पासाठी शासनाने सुमारे 110 कोटीचा अंदाजित खर्च मंजूर केला होता। सुरुवातीच्या आराखड्यानुसार सुमारे 3500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते। प्राथमिक टप्प्यात काही गावांमध्ये कालवे व उपकालवे पूर्ण झाले आणि शेतकऱ्यांना पहिल्या 2 वर्षात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झालेही। मात्र त्यानंतर सिंचनामध्ये घट होत गेली। आता परिस्थिती बदलली। मात्र गेल्या काही वर्षात कालव्यांची गळती, गाळ, साच व देखभालीचा अभाव यामुळे कालव्यांची वहन क्षमता घटली। परिणामी सध्या केवळ सुमारे 1800 हेक्टर क्षेत्रावरच प्रत्यक्ष सिंचन होत आहे, असे स्थानिक जलसंपदाच्या स्रोतांवरून समजते। काही गावांमध्ये तर पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे। 2010 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी माणगाव आणि मोरबा कालव्याची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली होती, पण ती अपुरी पडल्यामुळे गळती सुरूच राहिली आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांची व्यथा। माणगाव परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सुरुवातीला पाणी मिळाल्याने भात, भाजीपाला, कलिंगड, खरबूज आणि हंगामी पीक वाढले, पण आता प्रकल्पातले पाणी शेवटपर्यंत पोहोचत नाही। आमच्या विहिरी आणि तलावही कोरडे पडले आहेत। काही शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे शेतीला वाळवंटाकडे जाण्याची भीती व्यक्त केली आहे। या प्रकल्पाला कवडीमोल भावाने सरकारने जमीन संपादन केली, मात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आदेश कालव्याच्या पाण्यात वाहून गेले। नाईलाजाने आता कालव्याचे पाणी बंद झाल्याने कडधान्य घेतली जातात, मात्र त्यावर उदरनिर्वाह आणि गुजराण होत नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अतिशय बिकट आणि हलाखीची अवस्था झाली आहे। त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे। आई जेवू घालीन आणि बाप भीक मागून देईना अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत। पाण्याची पातळी आणि विहिरीची अवस्था। स्थानिक भूजल विभागाच्या आकडेवारीनुसार माणगाव तालुक्यातील भूजल पातळी मागील 8 वर्षात 2.5 ते 3 मीटरने खाली गेली आहे। अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून तलावांमध्ये वर्षभर पाणी टिकत नाही। चाऱ्यासाठीची कुरणे कोरडी झाल्याने पशुधनासाठी अन्न पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे। लाभ कमी, प्रश्न मोठे। प्रकल्पाच्या आरंभीच्या आराखड्यानुसार सुमारे 23 गावांना या योजनेचा लाभ मिळणार होता, मात्र सध्या केवळ 8 ते 10 गावांना आंशिक लाभ मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे। काही ठिकाणी कालवा तुटल्याने पाण्याचा प्रवाह अर्ध्यावर थांबतो, तर काही ठिकाणी गाळामुळे तोच पाणी शेतीपर्यंत पोहोचत नाही। नागरीकरण आणि अतिक्रमणाचा परिणाम। माणगाव परिसरात अलीकडे झपाट्याने झालेले नागरीकरण आणि औद्योगिक विस्तार यामुळे अनेक कालवे व नाले अतिक्रमणाच्या विळख्यात आले आहेत। परिणामी पाणी पुरवठ्याची रचनाच विस्कळीत झाली आहे। या अनियंत्रित नागरी विस्तारामुळे पावसाचे पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरण या दोन्ही गोष्टींना मोठा धक्का बसला आहे। उपाययोजना गरजेच्या। तज्ज्ञांच्या मते काळ प्रकल्प व त्याचे कालवे त्यांची तत्काळ दुरुस्ती, गाळ काढणी आणि गळती बंदी करणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर ड्रीप व स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा प्रसार, भूजल पुनर्भरण प्रकल्प तसेच ग्रामीण जलसंवर्धन समितींचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे। काळ प्रकल्प हे केवळ जलसंपदेशी संबंधित नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रश्न आहे। शासनाने कोट्यावधींचा निधी खर्च करूनही आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा संपूर्ण लाभ मिळत नाही। ही दुःखद वस्तुस्थिती आहे। सिंचनाचा प्रवाह थांबला की गावाचा विकास थांबतो, हे वास्तव लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। काळ प्रकल्पातील मुख्य कालव्या जवळील गाळ आणि कोरडे पडलेले शेती क्षेत्र पाहिले की सिंचन थांबले की शेतीही थांबते, असे शेतकऱ्यांचे वेदनादायक उद्गार कानावर वारंवार पडतात। तेव्हा शासनाच्या व्यवस्थेचा बुरखा फाटलेला असतो। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।